यस्य स्वयं स्वभावाप्तिरभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। पूज्यपाद आचार्य भगवान की जय। योग्योपादान योगेन दृषदः स्वर्णतामता द्रव्यादिस्वादिसम्पत्ता वात्मनोऽप्यात्मतामता वरं व्रतैः पदं दैवं नाव्रतैर्बत नारकं छाया तपस्थयोर्भेदः प्रतिपालयतोर्महान् यत्र भावः शिवं दत्ते द्यौकीयदूरवर्तिनि यो नयत्याशु गव्यूतिं क्रोशार्दे किं ससीदति ऋषिकजमनातङ्कं दीर्घकालोपलालितं नाकेनाकौकसां सौख्यं नाकेनाकौकसामिव वासनामात्रमेवैतत् सुखं दुःखं च देहिनां तथा युद्वेजयन्ते ते भोगारोगा इवापदि मोहेन संवृतं ज्ञानं स्वभावं लभते नहि मत्तः पुमान् पदार्थानां यथा मदनको द्रवै वपुर्गृहं धनं दाराः पुत्रा मित्राणि शत्रवः सर्वधान्यस्वभावानि मूढस्वानि प्रपद्यते। काय सांगितलं 8व्या श्लोकात? मूळ जीव कोण असतो? म्हणजे कोण? मूर्ख असतो. कोण? जो कुटुंबाला माझं मानतो, जो शरीराला माझं मानतो, जो धन आदी परिग्रहाला माझं मानतो, तो कोण आहे? मूर्ख आहे, मूढ आहे. म्हणून स्वतःची ओळख करून घ्यायची की मी शहाणा आहे का मूर्ख आहे. कोण आहे? तो मी नव्हेच, ते माझं वर्णन नाही आहे असं आपण ऐकतोय. जणू काय आपला काही संबंधच नाही त्याच्याशी. तर उलटा असं ऐकायला पाहिजे की खरोखर अशाच परिणामात मी माझा काळ घालवला आहे आणि आता मला पुन्हा त्या परिणामात अडकायचं नाही. असा कोणाशीही मोह करायचा नाही, कारण मोहाचं फळ नियमाने दुर्गती आहे, दुःख आहे. आणि इथं मिळालंय समागम म्हणून किंवा उपदेश मिळालाय, काय आपल्याला एक सानिध्य मिळालंय म्हणून आपलं भाग्य आहे. कशावरून पुढच्या भावात आपल्याला हे सगळं मिळणार हो? म्हणून सांगतायत की असा दुर्मिळ संयोग मिळालाय, इतकं चांगला उपदेश मिळालाय, तर कुठल्याही मोहात आता मला पडायचं नाही. कोणाच्या निमित्तात मला या चांगल्या पंथापासून, मार्गापासून, स्वभावापासून दूर जायचं नाही. एवढं चांगलं खुणगाट करून घ्या, इतकी दृढता करून घ्या की कुठलाही भाव मिळाला तरी सुद्धा मला तिथं आत्मा माझा सुटू नये माझ्या ज्ञानातून. असं सुटणार नाही आहे, पण तो आत्मा आहे ह्याचा परिचय सुटणार. म्हणून सांगितलं जिथं सुटला तिथं मोही झाला असं समजून घ्या. तर हाच मूढ जीव परिवारात अडकला. समजा कोणी जीव परिवाराच्याच विकल्पामध्ये आहे, धनश्री काकी, तर त्याला संबोधन काय करणार? तो म्हणतोय ठीक आहे मला बाहेर कोणाशीही मोह नाही, जसं काल वाचलो आपण, फक्त एका स्त्रीशी, एका मुलाशी किंवा बस माझ्या परिवारजनांशी मोह आहे मला, बाकी कोणाच्या विषयी मला न देणं न घेणं न देणं, असं कोणी म्हणेल तर काय सांगणार आहे हो? पंडित झाला तू लगेच. काय काका, मी म्हटलं की मला फक्त माझ्या परिवाराचा मोह आहे, बाकी कोणाशी माझं नेणं घेणं नाही. मग मी बरोबर आहे की नाही? आता ज्या घरात राहतोय त्या घराला तर आपलं म्हणावं, त्या घरातल्यांना तरी ॲटलिस्ट फॉर्मॅलिटी ठेवावी आपण की हे माझे आहेत. तर त्यांच्यासाठी हा श्लोक देत आहेत पुढचा. तू ज्या परिवारजनांशी मोह करतोयस किंवा त्यांच्यामध्ये एकत्व अपनत्व करतोयस तर ते कोण आहेत, त्याच्यासाठी हा श्लोक देत आहेत. काय
स्पष्ट शुद्ध म्हणा म्हणजे चुकू नका. दिग्देशेभ्यः खगायेत्य. परत एकदा. दिग्देशेभ्यः खगायेत्य संवसन्ति नगे नगे स्वस्वकार्यवशाद्यान्ति स्वस्वकार्यवशाद्यान्ति देशे दिक्षु प्रगे प्रगे देशे दिक्षु प्रगे प्रगे देशे दिक्षु प्रगे प्रगे म्हणा. सगळीकडं उच्चार येऊ दे स्पष्ट, कारण जोडाक्षर जास्त आहेत आणि जिथं विसर्ग अनुस्वार आहे ते स्पष्ट म्हणा. दिग्देशेभ्यः खगायेत्य संवसन्ति नगे नगे स्वस्वकार्यवशाद्यान्ति देशे दिक्षु प्रगे प्रगे प्रगे. काय अर्थ सांगतायत? शब्दाचे अर्थ काय? दिग म्हणजे दिशा, देश म्हणजे क्षेत्र. दिशा आणि क्षेत्र वेगळ्या वेगळ्या दिशेपासून आणि वेगळ्या वेगळ्या देशापासून. खगा म्हणजे पक्षी, एत्य म्हणजे येऊन. नगे नगे संवसंती म्हणजे त्या झाडाच्या वेगळ्या वेगळ्या नगावर म्हणजे आता फांद्यांवर, वेगळ्या वेगळ्या फांद्यांवर संवसंती राहतात. समजा असं क्लायमेट चेंज झाल्यावर नाही का पक्षी इकडचे तिकडं स्थलांतर करतात. एकत्र सगळ्या आपल्या काय म्हणायचं त्याला, पक्ष्यांचं थव्यासकट ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जातात, प्रवास करतात. मग ते गेल्यावर एखाद्या झाडावर विश्रांतीसाठी थांबले. कधी रात्री आले. वेगळ्या वेगळ्या दिशेतून आणि वेगळ्या वेगळ्या देशातून पक्षी येऊन झाडाच्या किंवा झाडांच्या वेगळ्या वेगळ्या फांद्यांवर एकत्र येऊन राहिले. उदाहरण देत आहेत हे. कशासाठी? तुम्हाला ते पक्ष्यांकडे बघू नका, तसं आपल्याला बघायचं आहे स्वतःकडं. तुम्ही कुठल्या झाडावर गेला हो तर त्यासाठी सांगतायत की तुमचा परिवार हे झाडं आहेत. कसं? स्वस्वकार्य. मग ते येऊन राहिले एकत्र. मग काय झालं? काय त्यात दोष आहे? राहू देत ना. मग सांगतायत की काय करतात ते पुढं? स्वस्वकार्यवशात, स्वतःच्या कार्याच्या वश. कारण वेगळ्या वेगळ्या दिशेतून आलेले आहेत. कोणी पूर्वेकडून आलंय, कोणी दक्षिणेकडून आलंय. असे वेगवेगळ्या देशातून आलेले, दिशेतून आलेले ते पक्षी आहेत. तर ते पक्षी एकत्र येऊन राहिले त्या एका झाडावर एका वेळेस. अनेक वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातले आहेत ते. त्यांचा काय एकमेकांशी संबंध नाही आहे. मग रात्री राहिले आणि सकाळी उडून जाणार आहेत. कुठं जाणार हो? एकत्र जाणार नाहीत. कुठं? हे सांगतायत. स्वस्वकार्यवशात. प्रत्येकाचं कार्य वेगळं वेगळं म्हणजे प्रत्येकाचं दिशा वेगळी, त्यांचं लक्ष वेगळं, त्यांची उडान दुसरीकडं प्रत्येकाची. स्वस्वकार्यवशात यांती म्हणजे निघून जातात. तर ते सगळे पक्षी सकाळ झाली की इथं खाली प्रगे प्रगे म्हणजे सकाळ घेतले ना. सकाळ सकाळ, पहाटे पहाटे नाही हो. हे दिशा देश सिद्ध झालं की प्रगे प्रगे म्हणजे सकाळ सकाळ असेल. मला दाखवा बघू जरा एक पुस्तक आहे. हे नाही तर देशे दिक्षु प्रगे प्रगे. सकाळी सकाळी असा अर्थ आहे त्याचा. म्हणजे पहाटे पहाटे किंवा सकाळी सकाळी असं. देशे दिक्षु यांती. अनेक वेगवेगळ्या देशांमध्ये आणि दिशांमध्ये ते निघून जातात. पक्ष्यांसाठी श्लोक आहे. कोणासाठी आहे सांगा? सगळ्या पक्ष्यांना पकडून. कोणासाठी श्लोक सांगितलंय हो? त्या पक्ष्यांना काय करायचे घेऊन? ते ऐकले तर ते कल्याण करून घेतील बिचारे. पण
आपण ऐकून आपलं कल्याण करत नाही. आपल्यासाठी सांगतायत उदाहरण रूपाने, त्या समोर दिसतंय तर परिचित असलेलं उदाहरण घेऊन सांगतायत. काय सांगितलं परत एकदा म्हणायचं आहे? म्हणा एकदा, शुद्ध म्हणा. संवसंती नगे नगे स्वस्वकार्यवशाद्यांती देशे दिक्षु प्रगे प्रगे. रुपाली कुठे आहेत पोरं? पोरांना सांग म्हणायला. पाठ करून घेतला त्याचा अर्थ नको का कळायला आपल्याला? नुसते शब्द शिकायचे नाहीत आपल्याला, त्याचा भाव कळायला पाहिजे, तर उपयोग आहे. मग काय सांगतायत परत एकदा अर्थ? नाना दिशेतील देशावरून येऊन पक्षी प्रत्येक वृक्षावर रात्री सुखाने एकत्र वास करतात. प्रातःकाली आपल्या आपल्या कार्यवश प्रयोजनवश निरनिराळ्या दिशेतील देशांकडे निघून जातात. म्हणजे त्यांचं कार्य जे असेल त्याच्या अनुसार ते वेगळ्या वेगळ्या दिशेंमध्ये गमन करतात. तर ह्याच्यावरून हे दृष्टांत गाथा आहे, श्लोक आहे. ह्याच्यावरून दार्ष्टांत काय सांगायचं आहे? हा पुत्र मित्रांचा संयोग वृक्षावर एकत्र झालेल्या पक्ष्यांप्रमाणे किंवा धर्मशाळेत एकत्र जमलेल्या यात्रेकरूप्रमाणे तावत काल आहे. जे काय सगळा समूह एकत्र आला आहे तुमच्याजवळ, तर तो धर्मशाळेप्रमाणे, किंवा तुम्ही घर म्हणा, आता आपण ज्या घरात आहे ते सुद्धा धर्मशाळाच आहे. वाटतंय का? कुठं ते शेजारची जी धर्मशाळा, आमचं ते घर. कसं धनशिका की कुठलं घर आणि कुठलं संबंधन, कोण संयोग? आयुकर्म कर्मोदयवश या सर्वांचा समागम तात्पुरता त्या भवापुरता असतो. आयुकर्म संपले, योग संपला की हे सर्व आपापल्या कर्मोदयवश निरनिराळ्या गतीत जातात. मग कोण कोणाचा पुत्र व कोण कोणाचा मित्र? अज्ञानी जीवाच्या या पुत्रमित्रादिकांच्या कल्पना मोहवश कल्पना मात्र रम्य आहेत. काय कळलं एवढं सांगा? जसं त्या पक्ष्यांचं उदाहरण दिलंय तसं आपल्या घरात आलेले सगळे जीव कसे आहेत? वेगळ्या वेगळ्या झाडावरून, वेगळ्या वेगळ्या दिशेतून आणि देशातून आलेले आहेत, वेगळ्या वेगळ्या गतीतून आलेले आहेत. म्हणजे कोणी नरकातून आलेला असेल तर फार प्रेम असतं त्याच्याबरोबर, प्रेमळ असतो तो. का? त्याचंच वैर फेडायचं असतं त्याला, म्हणून त्याच्याशी आपण प्रेम करायला जातो तर तो नियमाने वैर फेडतो आपल्याबरोबर. अज्ञानी जीवाच्या या पुत्रमित्रादिकांच्या कल्पना मोहवश कल्पना मात्र रम्य आहेत. म्हणजे अज्ञानी जीव काय करतोय? कोणीतरी XYZ असं ऐकू नका, असं वाचू नका. अज्ञानी म्हणजे मीच, जो त्या परिवारामध्ये मी आणि माझंपणा करतोय, एकत्व ममत्व करतोय, स्व आणि स्वामीपणाचा संबंध करतोय. तर असा तो मी अज्ञानी पुत्रमित्रादिकांच्या कल्पना मोहवश कल्पना मात्र रम्य वाटतात मला. वास्तविक कोणी कोणाचा मित्र नाही. काय म्हणायचं? मित्र कोणाला म्हणतात? कोण कोण मित्र असतो? स्वार्थी असतो ना, तो मित्र असतो. आपला स्वार्थ संबंध आला ना की तो मित्र चांगला वाटतो. स्वार्थ संपला की कोण मित्र आणि कोण कसलं काय, सगळा संबंध संपलेला असतो. अज्ञानी जीवाच्या या पुत्रमित्रादिकांच्या कल्पना मोहवश कल्पना मात्र रम्य आहेत. वास्तविक कोणी कोणाचा मित्र नाही, कोणी कोणाचा शत्रू नाही, कोणी कोणाचा माता पिता बंधू भगिनी पुत्र काहीच नाही आहे. कोणाचा काय संबंध आहे? म्हणून यांच्याविषयी आत्मीय भाव ठेवणे हेच अज्ञान आहे, तेच संसाराचे कारण आहे. काय बोलायचंय का? फ्रेंच डेफिनेशन. A friend in need is a friend indeed. हां, फ्रेंडची डेफिनेशन सांगताय. मला वाटलं मोहाची डेफिनेशन सांगताय. हीच मोहाची डेफिनेशन आहे म्हणा की. कुठल्या जीवाला कधी नीड आहे हो, आणि कशाची नीड आहे आणि कोणती नीड
फुलफिल करू शकतो. हं? काय म्हणले? जीवाला कधीच कशाची गरज नाही आहे आणि गरज पडली तर त्या जीवाची गरज कुठलीही वस्तू जगातली पूर्ण करू शकत नाही. अशी कुठलीही वस्तू नाही आहे की जी जीवाला तृप्त करू शकेल. एकतर जीव स्वतः कसा आहे? परिपूर्ण आहे. फक्त त्याला असलेलं त्या विचारातलं त्या ज्ञानातलं अतृप्ती त्याला पराच्या अधीन बनवते, पराची गरज निर्माण करते. म्हणून सांगतात एवढं निर्णय करा ना की मला या जगामध्ये कोणाचीही आवश्यकता नाहीच. मग कितीही ते घरात आलेले संबंधी चांगले असतील किंवा वाईट असतील. म्हणा एकदा परत. एक स्त्री आहे आणि त्या स्त्रीला मिळालेलं कुटुंब, आपल्याला मिळालेलं कुटुंब आपल्याला खूप चांगलं वाटतंय. सगळे सोबती चांगले आहेत, आपली रक्षा करतात, आपला विचार करतात, आपलं काळजी घेतात. तर सांगितलं की ती स्त्री जेव्हा जन्मली, मुलगी जन्मली ती, तर त्यांच्या आईवडिलांना ती नको होती. तर सांगितलं तिने की त्या आईवडिलांनी तिला उपेक्षित केलं होतं, तिच्याकडं लक्ष नाही, तिचं काय असं वाईट टाकल्यासारखं, उगीच जन्मली असे तिच्याबद्दलचे फिलिंग्स त्या आईवडिलांचे. आणि त्यांचेच नाही तर अनेक रिलेटिव्समध्ये सुद्धा ती अशीच निग्लेक्ट केली गेली सगळ्यांकडून. त्यामुळं कसं तरी तिने आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे म्हणे आणि जॉब केला. काय ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि जॉब करत होती. तर त्यांचे वडील वारले आणि तिने चांगलं क्वालिफाय झाली, काय शिकली म्हणून सांगितलं त्यांनी लक्षात नाही. MBA झाल्या त्या पूर्ण म्हणे त्याच्यानंतर. आणि झाल्यानंतर शिक्षण जॉब पण केला, पण वयाच्या 17व्या वर्षापासून त्यांनी जॉब चालू केला होता. का? कारण तिची आई त्यांना काहीच लक्ष देत नव्हती किंवा तिला ती नकोच होती अशा टाईपमध्ये. त्यामुळे तिला घरात राहण्याचे भावच नव्हते. म्हणून ती सारखं हॉस्टेलवर राहणार, कुठं रूमवर राहणार, असं करून तिने अनेक दुसऱ्या गावाला राहणार शिकायला वगैरे, असं करून तिने आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि तसंच जॉब पण केला म्हणले. तर त्याच्याचमध्ये इंटरमिजिएटमध्ये वडील गेले आणि त्याच्यानंतर आईला धर्म कळाला. तर आईनी प्रतिमा घेतली म्हणे आणि प्रतिमा घेऊन त्या आता संघातच आहेत कुठल्या तरी. मग आता ह्या राहिल्या मागं एकट्या. पण त्यांनी सांगितलं की त्यांचा उदय इतका भयंकर आहे शरीरामध्ये की ते त्यांच्या शरीराच्या द्वारे बस स्वतःच्या क्रिया करू शकतात तेवढंच. पण त्या हुशार आहेत आणि आई गेली की संघामध्ये. ती मुलगी म्हणजे आता ती स्त्री आहे, तर ती अनमॅरिड आहे, एकटी आहे, राहती आहे. पण आता धर्म जेव्हापासून कळाले तेव्हापासून ती बॅलन्स्ड आहे. पण तिचे उदय असे म्हणली की शरीरामध्ये हाय नाही ते सगळे रोग आहेत म्हणली. म्हणजे काहीतरी एक दिवस त्यांच्यावर असा प्रसंग आला होता, असं त्यांनी मला शेअर केलं की त्यांना सर्दी खोकला काय झालं असेल आणि चक्कर येत होती का काय असं. आणि त्यांनी त्यांचं लेक्चरशिप करतात ऑनलाईन झूमवरून वगैरे, कुठं जाऊन करत नाही. तर म्हणे त्यांनी एक कोणाला तरी फोन केला होता जे त्यांचे स्टुडंट होते परगावी. आणि त्यांनी आवाज ऐकून विचारलं तुम्हाला बरं नाही आहे का, तुम्हाला खूपच बरं नाही आहे असं मला वाटतं तुमच्या आवाजावरून. मग त्यावेळेस ह्यांनी सांगितलं हो मला खूप बरं वाटत नाही आहे असं काय, आणि मला कळत नाही काय होतं आहे शरीरामध्ये असं ह्यांनी सांगितलं. तर त्यांनी गाईड केलं म्हणे की तुम्ही काय करा, काय म्हणायचं, जस्ट कॉल का काय म्हणायचं, जस्ट डायल, त्याला फोन करा म्हणून सांगितले आणि तुम्हाला मग लगेच ॲम्ब्युलन्स वगैरे येईल. मग त्यांनी लगेच केला तो प्रयत्न. तर त्या जस्ट डायलमध्ये जी उचलली ना ती म्हणे नेपाळची मुलगी होती जिने उचलला. आणि ती पण लगेच ह्यांचा आवाज ऐकल्यावर विचारली की तुमच्या आवाजामध्ये फरक वाटतोय, तुम्हाला बरं नाही आहे का. तर त्यांनी सांगितलं हो मला खूप बरं नाही, तुम्ही मला ॲम्ब्युलन्स हायर करू शकता का.
एवढं म्हणले आणि त्यांचा फोन कट झाला. त्यांना पुढचं काही आठवत नाही आहे काय झालं. जेव्हा त्यांनी डोळे उघडले त्यावेळेस ते हॉस्पिटलमध्ये होते आणि त्यांचं ऑपरेशन झालं होतं. तर काय झालं होतं म्हणे, पाठीला त्यांच्या गाठ होती आणि कशाचं काय त्यांना कशाचं काहीच माहीत नाही काय झालेलं आणि काय नाही. ते ऑपरेशन झाल्यावर कळालं आणि ते कोण तिथं नेलं, त्या कशा आल्या त्यांना काहीच आठवत नाही. आणि मग त्यांनी त्यांचं सगळं ते सांगितलं. ते झाल्यावर ते रिकव्हरी झाली, घरी आल्या. त्याच्यानंतर ते हाताचं पडल्या म्हणे, हाताचं ऑपरेशन झालं. एकदा आणि दोनदा झाला म्हणे एकाच हाताचा. त्यामुळे त्या हाताने जास्त ते काम करू शकत नाही आणि घरामध्ये त्या एकट्याच राहतात. आणि म्हणले परत पुढं थायरॉईड झालं, परत काय बोनमध्ये शक्ती नाही आहे त्यामुळं त्यांना बसता येत नाही, धरता येत नाही. असे सगळे त्यांचे प्रॉब्लेम्स त्यांचे प्रॉब्लेम्स त्यांनी शेअर केले. आणि मग त्यांना म्हणायचं होतं की मला कोणाच्याबद्दल कंप्लेंट नाही आहे, मला माझंच मिळतं आहे भोगायला. मला धर्म मिळाला ते खूप चांगलं आहे, पण मी जो लहानपणी धर्म बघितला घरातल्यांचा तो असं वाटायचं चीड यायची धर्माविषयी की हे लोक धर्म करतात तर कशाला असला धर्म करायचा आपल्याला. क्रिया म्हणजे धर्म मानतात ते. मग ते बघितल्यावर मला कधीच धर्म करू वाटलं नाही म्हणल्या. आणि मग त्या म्हणाल्या की मला जेव्हा आता ह्या 2-4 वर्षामध्ये मिळाला धर्म तर त्याच्या निमित्तात मी खूप स्थिर झाले म्हणल्या. आणि आता मला त्यांच्याविषयी काही रिग्रेट नाही आहे. कोण मला वाईट टाकलं, कोणी निंदा केली, घरातले ज्या कंडिशनमध्ये म्हणल्या त्या की मला घरातल्या सगळ्यांची आवश्यकता होती जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. त्या सगळेजण येणारे विचारणार डॉक्टर नर्स वगैरे की तुमच्या घरातले कोण आहेत, आणि तिला सांगायला त्यांच्याकडे उत्तर नव्हतं म्हणले. आणि मग ते त्यांनी जे शेजारी बेडवर होते तर ते कोणीतरी चांगले माणसं निघाले, त्यांनी त्यांच्या घरचा डबा वगैरे ह्यांना देऊ लागले आणि त्यातनं त्या बऱ्या झाल्या असं काय. मग ते त्यांचं लाईफ सगळं सांगत होते असं झालं आहे, पण मला ह्याच्यातून बाहेर पडायचं आहे किंवा आता मला माझ्या राहिलेल्या आयुष्याचा उपयोग, माझ्याजवळ जे धन आहे त्याचा उपयोग, मला जे काही ज्ञान आहे त्याचा उपयोग चांगल्या कामासाठी करायचं आहे. म्हणजे हे सगळं त्यांचं स्टोरी कशासाठी सांगितली मी की ज्याला तुम्ही वाईट म्हणताय किंवा जे कोणी असं संपर्कात आलेत आपल्या तर ते किती चांगले आणि किती वाईट आहे तो. मग मी त्यांना एवढाच उपदेश दिला, म्हटलं हे सगळा संयोग मिळाला ना तो मी मागितलेला आहे, दुसऱ्या कोणी मला दिलेला नाही आहे. तुम्हाला हे शरीर का मिळालं, असेच आईवडील का मिळाले, असेच पती पत्नी का झाले, अशी मुलं का झाली, कोणी मागितली हो. किती किती कळत न कळत आपण परिणाम करतो आणि ते संयोग आपल्यामध्ये संयोगात येतात. ते लोक, ते जीव, म्हणजे किती सहजतेने आपण स्वतःसाठी दुःख ओढवून घेतो हे कळत नाही अज्ञानामध्ये. जसं पतीला वाटतं पत्नी खूप चांगली आहे आणि पत्नीला वाटतं पती खूप चांगला आहे, हाच पती असावा. किती दिवस हो, 7 जन्मो काय म्हणतात ना, काय जन्मोजन्मी हाच पती पाहिजे. कुठला पाहिजे हो अरे काय सीमा भाभी, कुठला पती पाहिजे, हाच पाहिजे. पत्नी कुठली पाहिजे, हीच पाहिजे बेटा असं म्हणते ते कर्म तुम्हीच मागितलंय ना. मग वेगळ्या वेगळ्या रूपाने, वेगळ्या वेगळ्या गतीमध्ये, वेगळ्या वेगळ्या अवस्थान रूपाने भेटतात. कोणी ती पती पत्नी आज आहेत तर उद्या शत्रू रूपाने भेटतात, कोणी रोग होऊन शरीरामध्ये भेटणार. म्हणजे असं आपण त्यांच्याशी संयोग फेडत राहतो. म्हणून कोणाशी कसले परिणाम करायचे नाहीत. कसे आहेत ते सगळे दिग्देशेभ्य, सगळे वेगळ्या वेगळ्या दिशेतून आलेले, दशेतून आलेले, विचारातून आलेले, काहीतरी कर्मातून आलेले. कोणाशी जवळ करून आपण फुकट त्यांचे कर्म आपल्यामध्ये ओढवून घ्यायचे. आपलं कमी पडलंय आपल्याला उदय, म्हणून त्यांना जवळ घ्यायचं आणि त्यांचे पण काय काळजी करू नको, मी तुझं असं दुःख सांभाळतो. काय केलं, माझं कमी होतं म्हणून तुझं पण दे मला असं. म्हणजे असं तर कधी आपलं असं दुःख कमी झालं असतं तर थोडंसं मला दे, मी तुझं निवारण करतो, असं झालं असतं तर काय झालं असतं. म्हणजे एक समजा असं एक व्यक्ती असेल कोणी किंवा एक कोणीतरी जादूगार असेल की म्हणेल तुमचं कर्म मी नष्ट करून देतो, तुमचं दुःख सगळं मी नष्ट करून देतो. काय झालं असतो, काय झालं असतं ते सांगा. संसारात तुम्ही राहिलेच नसतं, सगळे भगवान बनले असते. नाही नाही, मला म्हणायचंय त्या माणसाचं दुःख कुठं जावं त्यांनी विचार सांगायला, म्हणजे त्यासाठी पुन्हा दुसरी शरण.
मागं सांगितलं होतं ना गोष्ट एक, काय सांगितली होती हो? काय होय. नाही 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 थांबा ऐका, की ते एक मनुष्य होता आणि तो गेला साधूंजवळ आणि म्हणाला की मला खूप दुःख आहे, म्हणला माझं सगळं दुःख मला नष्ट करायचं आहे, तुम्ही उपाय सांगा. मग ते साधू म्हणले की तुझं सुख तुझ्याजवळच आहे बाबा, तू फक्त प्रयत्न करायला पाहिजे. पण तो म्हणला नाही, असं नाही, मला माझं दुःख आत्ता या क्षणात नष्ट व्हावं, असं उपाय सांगा. मग ते साधूंना कळालं की हे सहजासहजी मानणारं पोरगं नाही, काय माणूस नाही आहे, ह्याला काहीतरी चांगलं उत्तर द्यावं लागेल. मग त्यांनी सांगितलं ठीक आहे, तू काय कर, असं असं इथून किती 10 किलोमीटर जा, तर तिथं एक झाड आहे, नदी आहे, त्या नदीच्या बाजूला एक झाड आहे, त्या झाडावर नाही, तू काय कर, पहिल्यांदा घरी गेल्यावर सगळी दुःख तुझी लिहून काढ. काय राज, घरी गेल्यावर काय कर, सगळी दुःख लिहून काढायची एका पेजवर सीमाबेद, आणि ते काय करायचं, किती मोठी हो लिस्ट, किती मोठं होणार ती, आणि ते पुरचंडी काय म्हणायचं, ते जे पोटली होईल ना ती घेऊन ये बरोबर. मग तो म्हणला मग मी तुला ती दुःख सगळी नष्ट करून देतो. किती आनंद झाला त्याला. तुम्हाला असं कोण तुम्हाला भेटलं तर लगेच तयार आपण. आणि मग तो ठीक आहे म्हणला, लिहून दुसऱ्या दिवशी घेऊन आला तो ती पोटली. मग त्यांनी सांगितलं इथून तू जा, तेवढं 10 किलोमीटर अंतरावर त्या झाडाला ती पोटली बांधून ये, तर तुझं सगळं दुःख संपणार. बस म्हणला, एवढं केल्यावर सगळं संपणार आहे, मग मी पहिला जातो. असं त्यांनी अजून बोलतायत, ते ऐकायची पण तयारी नाही त्याची. घेतली पोटली आणि निघाला. थांब म्हणले साधू, काय करायचं होतं, म्हणले एक कंडिशन आहे, तुला जेव्हा ती पोटली अडकवणार ना, तर त्या झाडाला अशा अनेक दुःखी लोकांनी आपली दुःख अडकवली आहेत, त्यातली एक पोटली तुला घेऊन यायची आहे तुझ्याबरोबर. कुठली पण तुझी विश, तुला काय पाहिजे ते, त्यातली एक पोटली तुला घ्यावी लागेल, तर तुझी तू अडकवू शकणार. मग म्हणला ठीक आहे म्हणला बरं का त्यांच्यासमोर, आणि निघाला, त्याची पावलं निघाली तिकडं. डोक्यात विचार, कुठली घेऊ, कुठली घेऊ हे विचार, छोटी घेऊ का मोठी घेऊ का. मग तिथं जाऊन कसं तरी पोचला, आणि ते झाड बघतोय तर असं लगडलेलं होतं, वाकलेलं होतं, इतकी दुःख होती त्या झाडाला, झाडालाच दुःख. आणि मग ते विचार करतोय ते बघून की कुठलं दुःख घ्यावं. प्रत्येक पिशवीला हात लावून म्हणतोय की ही घेऊ का, नको, ह्याच्यात हार्ट अटॅक असलं तर काय करू. नको म्हणला. दुसऱ्या पोटलीला हात लावला, म्हणलं ह्याच्यामध्ये कुठला तरी असाध्य रोग असेल, किंवा वियोग असेल, किंवा काय कजाक पत्नी असेल, कशाला कुठले कोण असं, हे नको ते नको, असं करत त्यांनी काय केलं, म्हणला माझ्याजवळ आहे ना. तुम्ही पण तेच म्हणताय काय, मला माझं आहे ना ते थोडं आहे, राहू दे. म्हणजे मला माहिती तर आहे काय दुःख आहे माझ्याजवळ, कारण त्या दुसऱ्याचं दुःख मी घेणार तर त्याच्याजवळ नसलेले सगळे दुःख मला भोगावे लागतील, असं सांगितलं. म्हणून कोणी दुःख निवारण करणारे या जगामध्ये 3 काळामध्ये नाही, मात्र एक अरिहंत सिद्ध भगवंतांशिवाय. त्यांच्याजवळ जावा तर ते स्वतः सुखी आहेत, असं सुख भोगतायत की त्यांच्या जवळ गेला तरी तुम्ही सुखी होणार. म्हणजे ते तो एरिया आहे, ती एक फील्ड आहे अशी की त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये गेला तर नियमाने तुमच्यावर इन्फ्लुएन्स होणारच, आणि तो जीव बदलणारच. म्हणून सांगतायत की अशा सानिध्यामध्ये, अशा संयोगामध्ये राहा जिथं निर्मोहतेचे संस्कार होतील, जिथं आपल्याला वैराग्याचे, ज्ञानाचे, ध्यानाचे संस्कार होतील, सुखाचे संस्कार होतील, सुखाचा अनुभव होईल. अशा सानिध्यामध्ये राहा तर सगळं दुःख संपायला वेळ लागणार नाही. पण विश्वास वाटत नाही. आपल्याला काय पाहिजे, असं दिसायला पाहिजे लगेच नष्ट झालं दुःख. काय, समजा माझ्या शरीरामध्ये कॅन्सर झालाय, तर तुम्हाला असा डॉक्टर पाहिजे की इन्स्टंट रिझल्ट देईल असा. कोण मिळणार हो, राज. राजकडेच गर्दी मग. असा डॉक्टर तर आजपर्यंत नाही आहे. म्हणून सांगतायत काय करावं, कुठल्याही डॉक्टरच्या आहारी जाऊ नका. हे एक अकारण वैद्य म्हणले ना अरिहंत भगवान, त्यांच्या शरण जावा, ते त्याच क्षणात तुम्हाला दुःखमुक्त करतील. कसं हो,
ते सांगतात कॅन्सर तुला झालाच नाहीये, कॅन्सर शरीराला झालाय. अशरीरी आहेस. हा? अशरीरी आहेस. मग शरीराला झालेला कॅन्सरनी तू का रडतोय? शेजारच्याला कॅन्सर झाला आणि तुला कळालं तर तू किती दुःखी होणार हो? त्याला झालंय, मला कुठं झालंय असं. मध्ये सांगितलं होतं ना 31 डिसेंबर नाही काय होतं, तो एक ख्रिश्चन मनुष्य होता आणि त्याला तो दाखवायला गेला, फ्री चेकअप होतं म्हणून कधी फ्री चेकअपला जाऊ नका. आणि काय झालं, त्यांनी रिपोर्ट दिला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी. रिपोर्ट ना, थांबा लगेच तुम्ही क्लायमॅक्सच घालत आहे. तर त्यांनी ते रिपोर्ट घेऊन आला आणि घरी आल्यावर वाचलं तर कळालं की त्याला लास्ट स्टेज कॅन्सर आहे म्हणून. काय झालं म्हणलं, काय शरीरात काय नाही, इतका धडधाकट आहे मी आणि कॅन्सर झालं. म्हणले तुझ्याजवळ फक्त 2-3 महिने आहेत असं त्यामध्ये लिहिलं होतं बरं का. असं वाचल्यावर तो सगळी त्याची शक्तीच गेली वाचल्यावरती. आणि ते गेला एका कुठल्या डॉक्टरकडे गेला का तपस्वीकडे गेला आणि म्हणला मला फक्त क्रिसमस सेलिब्रेट करायचं आहे. तेवढं झालं की ते ख्रिश्चन होता ना, त्यामुळे तो म्हणला मला तेवढं झालं की मरण कधी पण येऊ दे, मला काय हरकत नाही, फक्त मला तेवढे 3 महिने जाऊ देत. 3 महिन्यापूर्वी रिपोर्ट मिळाला होता. मग आपलं आता ते साधू काय सांगणार, म्हणला तू असं कर तसं कर सांगितलं आणि ते 3 महिने त्याला काढायचे होते. सांगा रोजचं चिंतन काय होतं त्याचं? होतंय का नाही का? बर, मरतोय का मी जगतोय हे नाही बघणार, मरतोयच बघणार ना. तर तो विचार करतोय की 24 डिसेंबर संपला आणि 25 डिसेंबरचा दिवस उजाडला आणि त्याला इतका आनंद झाला की आहे अजून मी आहे. आणि मग त्याचं झालं सेलिब्रेशन 25 डिसेंबर. आता 26 डिसेंबरला 25 डिसेंबरची रात्र गेली, 26 डिसेंबरचं पहाट उजाडली. तो म्हटला मी कसं काय आहे अजून इथं, एवढंच मी मागितलं होतं काय, तेवढा एक दिवस मला मिळावा. आणि असं करत करत 1 जानेवारीला तो गेला आणि गेल्यावर त्याचं पोस्टमार्टम झालं. पोस्टमार्टममध्ये म्हणले त्याच्या शरीरामध्ये काहीही रोग नव्हता. मेला कसं? जेव्हा पोस्टमार्टम केलं ना त्यावेळेस जे रिपोर्ट निघाला तर त्यावेळेस सांगितलं की त्याला घरातल्यांनी की त्यांना तर कॅन्सर झाला होता असा रिपोर्ट आला होता. मग ते तिथून CID ब्रांच सुरू झाली, काय म्हणतात त्याला, इन्व्हेस्टिगेशन. आणि मग त्यातून त्यांना कळालं की तो रिपोर्ट याच्या नावाचा नव्हताच, काहीतरी नाव सेम असेल पण ह्याचं नव्हतं तो रिपोर्ट. आणि असं मिसप्लेस केले म्हटल्यावर एखाद्याचा जीव गेला त्यात. कोणाचा दोष? ज्यांनी रिपोर्ट दिला त्यांचा ना. कोण तुम्हाला देऊ दे रिपोर्ट काय, पण मी आत्ता लिहून देते रिपोर्ट. किती विश्वास ठेवणार हो. सगळे रोगी महारोगी आहेत इथं. कसले रोग आहे हो तुम्हाला? म्हणजे मोहाचा महारोग आहे. कधी मरणार आहे हो? मरा लागलाय, आत्ता मरणार हे सांगितलं तरी सुद्धा किती मोह सोडणार हो. माझ्या मुली, माझं घर, किती मोह आहे. मग हेच सांगतायत कोणाविषयी मोह करताय तर त्यातून तुम्हाला किती सुख मिळणार आहे, किती शांती मिळणार आहे. नाही आहे त्याचा निर्णय करा. एकदा निर्णय करा तर सगळे पुढचे भव त्याला लिमिट लागलं आणि त्या सगळ्या भवात आनंद भोगण्याची कला मिळाली. म्हणा एकदा परत एकदा जोरात. वेगळ्या वेगळ्या दिशेतून आणि देशातून पक्षी येऊन प्रत्येक झाडावर रात्री निवास करतात. आणि पहाट झाली असता काय म्हणायचं ते भोर, पहाटेची भोर झाली की स्वतःच्या कार्याच्या वश विभिन्न देशामध्ये आणि दिशांमध्ये ते निघून जातात. त्यांचा एकमेकांशी किती संबंध आला हो, बस 1 रात्रीचा. म्हणून ते लगेच निघून जाऊ शकले. आमचा किती दिवसाचा संबंध आहे, कसं आम्ही घराला सोडायचो, कसं घरातल्यांना सोडायचं.
म्हणले फॉर्मॅलिटी करावी लागते, घरात राहतोय म्हणल्यावर सगळ्यांशी प्रेमाने राहायचं, सगळ्यांच्या बरोबर आपुलकीनी काय म्हणायचं, जिव्हाळा असतो थोडंसं रागद्वेष असतात, मग ते होणार म्हणले. असं म्हणणाऱ्याला काय सांगणार हो, नाही ना काकी. म्हणले ज्या घरात राहतो ते ओके, रागद्वेष करूनच राहिलं पाहिजे असं काय नाही. हां कळलं का? रिक्तने पण राहता येतं ना. हां कसं राहायचं, तत्व समजल्याच्या तत्वाचा जीवनात उपयोग. तत्वज्ञानपूर्वक जगा. जिथं पण जगताय ते कुठलंही सानिध्य असू दे, एखादा मनुष्य जेलमध्ये असेल तर तिथं पण त्याला संयोग आहे. कसं जगायचं, एकमेकांशी जर फाईट करत जगत असेल तिथं तर जगणार कसं. म्हणजे ज्ञानपूर्वक आणि वैराग्यपूर्वक जिथं पण राहताल, जी पण क्रिया कराल तिथं सुख आहे. आणि जिथं मिसळायला गेला ना एकमेकांमध्ये तर समजून घ्या दुःखच भोगावं लागणार. बोला. बरं चक्रवर्ती त्याचे 923 मुलं जे होते ते निगोजातूनच आले होते डायरेक्टली. त्यांनी मनुष्य किंवा असे बाकीचे भाऊ धारण नव्हते केले, त्यामुळे त्यांना ते जे अटॅचमेंट म्हणजे नव्हते आणि म्हणून ते बोलत नव्हते, असं काही आहे का ते? असं काय नाही आहे, त्यांना आपलं जातीस्मरण झालं ना, की जे मी अनेक भावात फिरून आलोय, अनेक जन्ममरण केलेत निगोदामध्ये, तर तिथं मला किती दुःख भोगावं लागलंय. ॲक्च्युली ते पण इथं श्लोक लागू होतो बरं का. ते 923 पुत्र दिग्देशेभ्य खगायत्य, वेगळ्या वेगळ्या दिशेतून आणि देशातून आले होते, गतीतून आले होते एकत्र. भरत चक्रवर्तीचं कुटुंब किती मोठं, किती आले होते सांगा एकत्र. कुठनं आले असणार, आणि कोणी नरकातनं कोणी स्वर्गातनं. जाऊ देत, नरकातनं आणू नका कोणाला, कारण ते शलाका पुरुषांचं घर म्हणा. पण आता काय सांगू शकत येते का हो कोण नरकातनं ह्यांच्या घरी पोटी जन्माला? हो वाटतं येते का? तीर्थंकर येऊ शकतात ना, त्यांना काही प्रॉब्लेम आहे? ये भी है, तिसऱ्या नरकात तो आहे ना. पता नाही, तीर्थंकर होऊ शकते बरं का येऊन म्हणल्यावर. स्वतः ते शलाका पुरुष स्वतः बनू शकतोय. नारकी जर येऊन मनुष्य असा तर त्याच्या पोटी जन्मलेले, त्याच्या घरातले सगळे जीव कुठले पण आलेले असतील, तर कुठल्याही गतीतून आलेले ते सगळे, त्याच्या पत्नी, त्याची मुलं, त्याचा सगळा परिवार, आई वडील जे पण असतील ते सगळे विभिन्न देशातले जीव आहेत. मग ते हे 923 जीव कुठून आले आणि काय संबंध होता त्यांचा, पण तरीसुद्धा त्यांनी स्वतः केलं आत्मकल्याण म्हणून मुक्त झालेत. भरत चक्रवर्तीचं काय रोल होतं त्याच्यात? मग जन्म दिलं, मोठा रोल आहे की. म्हणजे ते घेणार होते तिथं जन्म, हा त्यांचा नियोग होता, त्यांचे कर्म तसे, त्यांचे परिणाम तसे होते, त्यामुळे ते त्या कुळामध्ये, त्या वंशामध्ये, त्या घरामध्ये जन्मले. पण असं कुठूनही आलेल्या जीवांशी तुम्ही जर मोह करणार तर आम्हाला माहीत नाही ना कुठून आले ते. कुठून आलं सांग, तुझे भाऊ, तुझे बंधू, तुझे आई वडील कुठल्या दिशेतून, कुठल्या गतीतून, कळलं समज तुला आज की हे या भवात, पूर्वभवात या घरात होते, या गतीत होते, तिथून इथं आलेत. कळल्यावर काय करणार? जसं त्या पत्नीला कळालं नाही का, ते बेडूक येत होतं तिच्या अंगावर पाणी काढायला गेल्यावर विहिरीमध्ये, आणि ते येऊन उड्या मारायचं अंगावर, आणि ती त्याला झिडकारायची का हे जवळ येते. मग ते ज्ञानी साधू चालले होते, त्यांना विचारल्यावर कळालं तो पूर्वभवातला तुझा पती आहे. आता काय करायचं सांग त्याला? काय करायचं? पत्नी जवळ घेऊन बसणार का त्याला सांभाळणार? काय करणार? दिग्देशेभ्य खगायत्य, तिच्याच घरातल्या विहिरीत का जन्मायचं होतं त्याला, आणि बेडूकून जन्मायचं होतं परत. असं सगळी बेडका घरात आपल्या घरात जन्मलेली आहेत ना, सगळी वेगळ्या वेगळ्या दिशेतून देशातून आलेले पक्षी म्हणलं छान वाटतंय. बेडका म्हणल्यावर म्हणजे असा संबंध फेडायला आपण कुठल्याही पर्यायात, कुठल्याही संयोगात जातो. म्हणून त्यांना ॲटलिस्ट माझं म्हणू नका, त्यांच्याशी मोह करू नका, अन्यथा असं फळ भोगायला पुन्हा पुन्हा अनेक भवामध्ये त्यांच्याबरोबर फिरावं लागेल. ते नरकात गेलं तर तुम्हाला जावं लागेल. कळतंय का ह्याचा अर्थ काय असतो? म्हणजे मी केले परिणाम चांगले, पण त्याच्या सहवासात मला मोह होता, तर तो बरोबर घेऊन जाईल आपल्याला पुन्हा आपले पण परिणाम भ्रष्ट करून. म्हणजे म्हणायचे असं आपल्याला कुठल्याही मोहात अडकायचं नाही.
आहे संयोग म्हणून एकत्र राहतोय. कुंद कुंद का जन्मले हो तिच्या पोटी, त्या मातेच्या त्यांचेच परिणाम परत तसे. अशी माता मिळाली, असे पिता मिळाले. आहे की नाही संयोग तसा मग चांगला. आई वडील पण सगळे आधार देणारे, धर्म करणारे होते. मग त्यांच्याशी का नाही मोह करायचा? माझ्या धर्मात अनुकूल आहेत म्हणल्यावर त्यांच्याशी तरी करावं का नको? नको का? इथं बसल्यावर नको. चार भिंतीच्या बाहेर गेल्यावर एवढं तर चालायचंच. म्हणजे घरात राहतोय तर एवढं करणारच, असं आपले विचार असतात. पण सांगायचं आहे की असला कुठलाही मोह कधीही कोणाला सुख देऊ शकत नाही. म्हणून सुख भोगायचं तर कुठला परिवार आहे हो आपला, त्याचा निर्णय करा पहिल्यांदा. आणि त्या परिवारामध्ये राहा तर आपल्याला कोणी दुःखी करू शकणार नाहीच. हो. सीमाबेन ध्यान सांगताय का? सांगा. अहो सांगा, आमच्याकडे रोज नवीन माणूस असते ध्यान सांगणार. हा अशरीरी गाणं. हा मी परिपूर्ण आहे. मी पूर्वीही एकटा होतो, आताही एकटा आहे, पुढेही एकटाच असेल. निष्कषाय स्वरूपोऽहम् निर्मोह स्वरूपोऽहम् ज्ञाता द्रष्टा स्वरूपोऽहम् हा आनंदाचा कंद आहे. परद्रव्य माझे सुखाचे कारण नाहीच. हा आनंदाचा कंद आहे. पवित्र स्वरूपोऽहम्